नमस्कार शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे 18 लाख राज्य सरकारी कर्मचारी आली मोठी खुशखबर। राज्य सरकारी कर्मचारी 10, 20, 30चा लाभ। राज्य सरकारी कर्मचारी वेतनात होणार बंपर वाढ, शासन निर्णय निर्गमित। त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत। तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राइब करायला चला आजच्या अपडेट सहित चला सुरू करूया। वित्त विभाग मार्फत राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत आसुसी प्रगती योजनेच्या 7व्या वेतन आयोगानुसार 3 लाभ लागू अनुज्ञेबाबत दिनांक 2 मार्च 2019 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। 7व्या वेतन आयोगाच्या काळामध्ये 10, 20, 30 सलग 3 नियम सेवानंतर 3 लाभाची सुधारित आसुसी प्रगती योजना ही दिनांक 1 जानेवारी 2016 पासून पुढील प्रमाणे लागू करण्यात येत आहे। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सुधारित आसुसी प्रगती योजना ही वेतन मॅट्रिक्स मधील वेतनस्तर S20 वेतन घेणारा पे बँड 15,600 ते 39,100 व ग्रेड पे रुपये 5,400 या वेतन संरचनेची समकक्ष कर्मचारी आणि अधिकारी यांना लागू असणार आहे। तर संबंधित कर्मचारी आणि अधिकारी हे कोणत्याही कारणामुळे वेतनस्तर S21 मध्ये वेतन आहरित करू लागतील तेव्हा त्यांना सदर नवीन वेतन योजना अंतर्गत लाभ लागू राहणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। पूर्वी 12 व 24 वर्ष सेवेनंतर मिळणार लाभ 7व्या वेतन आयोगात 10 व 30 वर्षाच्या नंतर पात्रतेनुसार अनुज्ञा केले आहे। त्यामुळे ज्या कर्मचारी आणि अधिकारी यांना दिनांक 1 जानेवारी 16 पूर्वी अनुज्ञेनुसार यथातिथी पहिला व दुसरा लाभ मंजूर झाला आहे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उर्वरित यथाकथित दुसरा व तिसरा लाभ पुढील तक्त्यानुसार अनुज्ञा राहणार आहे। दिनांक 1 जानेवारी 16 व त्यानंतरच्या पदोन्नतीच्या वेळी महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 अधिसूचनेतील नियम क्रमांक 13 नुसार वेतन नीतीचा लाभ अनुज्ञा केला जाणार असल्यामुळे त्या तरतुदीनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावरील पदधारकास नवीन योजनेत वेतन नीतीचा लाभ अनुज्ञा राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच एकाकी पदावरील कर्मचारी आणि अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनेनुसार दिनांक 1 जानेवारी 16 पूर्वी पहिला लाभ मंजूर करण्यात आला आहे। अशा कर्मचाऱ्यांना त्यांची 20, 12 अधिक 8 वर्षी सेवा ही दिनांक 1 जानेवारी 16 पूर्वी होत असल्यास संबंधितांना दुसरा लाभ सदर निर्णयानुसार नमूद केल्याप्रमाणे पुढील वेतनस्तर लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी 10, 20, 30 वर्षाचा लाभ अनुज्ञा करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि निश्चित नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका। धन्यवाद।